त्यानुसार आज भारत बंद आम्ही करत आहोत। या ठिकाणी दादरमध्ये आज या ठिकाणी आम्ही सगळे भीमावली आंदोलन करत आहोत। आमची मागणी हीच आहे की जे SC/ST आरक्षण दिलेलं या देशामध्ये, जे बाबासाहेबांनी संविधानिक आरक्षण दिलेलं आहे, अजूनपर्यंत त्यांना न्याय मिळालेला नाही। त्यांना ब्लॅक लॉक जे काही आरक्षण पूर्ण 100% यूज झालेलं नाहीये, प्रत्येकाला नोकरी मिळालेली नाही। असं असताना त्याच्या माध्यमातून हा जो निर्णय घेतलेला हा अन्यायकारी निर्णय आहे आणि SC/ST आरक्षण आम्हाला शैक्षणिक मागास आणि सामाजिक मागास ह्याच्यावर दिलेलं आहे, आर्थिक विषयावर दिलेलं नाहीये। त्याच्यामुळे क्रिमिलियर हा विषय इथं लागूच होत नाही। तो कोर्टाने हा चुकीचा निर्णय दिला आहे। त्याच्यामुळे म्हणजे पंतप्रधान जे आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा, त्याने विशेष लोकसभामध्ये लोकसभा सेशन बोलवलं पाहिजे, बिल पास केलं पाहिजे आणि 9व्या सूचीमध्ये SC/ST आरक्षण टाकलं पाहिजे, जेणेकरून कोणी त्याला चॅलेंज करू शकत नाहीये। आणि जोपर्यंत हा कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे हा मागे होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार। आणि 11 सप्टेंबरला दिल्लीमध्ये भीम आर्मीने आंदोलन घोषित केलेलं आहे चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वामध्ये। हे पहिलं चरण आहे आंदोलनाचं। दुसरं चरण दिल्लीमध्ये 11 सप्टेंबरला आहे। ते कमीत कमी 5 ते 6 लाख भीम आर्मीचे पदाधिकारी आणि आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि त्याच्यानंतर अगर घेतलं नाही तर चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वामध्ये संसद घेराव हे आमचं तिसऱ्या चरणचं आंदोलन होणार आहे। आणि जोपर्यंत हे निर्णय मागे घेतला जात नाही किंवा पंतप्रधान याच्यावरती काय निर्णय घेत नाही तोपर्यंत या देशामध्ये आंदोलन चालू राहणार। आणि सर्व देशामध्ये आम्ही आंदोलन शांत पद्धतीने करायला सांगितलेलं आहे। कुठेही हिंसा झाली तर त्याचं समर्थन आम्ही करणार नाही। आणि भावाभावामध्ये भांडण लावण्याचं षडयंत्र मोदी सरकार करत आहे, BJP सरकार करत आहे, इथलं महायुती सरकार करत आहे। आणि प्रत्येक राज्याला जे काही अधिकार दिलेले आहे तो चुकीचा निर्णय आहे। सर्वात अगोदर SC/STचं जनगणना झाली पाहिजे, किती लोकांना लाभ मिळालेले ते डाटा निघाला पाहिजे, पण असं कुठलाही विषय झालेला नाहीये। डोळे बंद करून सरकारने दबाव टाकला कोर्टावर आणि कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे। हा निर्णय चुकीचा आहे, याचा आम्ही विरोध करतो। भीम आर्मी जिंदाबाद 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 भीम आर्मी जिंदाबाद 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 या प्रकार घोषणा जय हो।